पुस्तक सेवा म्हणून असं करतो। नमस्कार, जय श्रीराम। गीतेरा ज्ञान अमृत आणि ज्ञानयोग या नावानं इथं वरती टायटल आहे खरं। आज सगळे पवित्र मुसलमान पवित्र रमजानचं पोस्टर वाटालेत। कुठली संस्था ही? हे संत रामपालजी महाराज म्हणून आहेत। तुम्ही वाचला नाही आहात काय? काय मग ते वरती संत नाव आमचं ज्ञानेश्वरीचं, इथं ज्ञान गीता ज्ञान म्हणून फक्त 20 रुपयाला विकायला लागलेत। आणि आज पवित्र कुराणची माहिती। कुठली संस्थेचं नाव काय? संत रामपालजी महाराज। कुठं आहे संस्था ही? हरियाणामध्ये। हरियाणामध्ये। ते काय मावशी काय म्हणालात? कोल्हापुराचे आहे। कोल्हापूरला केंद्र आहे। काय कोल्हापूरचं नाव काय? कोल्हापूरला ते आपलं हा कुठलं वाडे? जाधववाडीमध्ये। कोण आणले विकायला? ते आम्ही सेवा करायला लागलो। सेवा तुम्हाला कोण दिलं इथं सेवा करायला? इथं सेवा विका म्हणून कोण सांगितलं? कोण नाही, आम्ही घेऊन आलोय पुस्तक तिथनं। हा आम्ही यांची दीक्षा घेतलोय महाराजांची। हा आम्ही स्वतः सेवा करतोय। ह्यात काय काय लिहिले वाचलाय? काय काय? सगळं भगवद्गीता, वेद, पुराण। कुठं यात भगवद्गीता वेद दाखवा मला। वरती भगवद्गीता वेद आणि आत कुराणचं का दाखवालं? यात पवित्र कुराण काय संबंध आहे? गीतेमध्ये यायचं आणि 20 रुपयाला आमची गीता विकायला तुम्ही काय? इथं ये पलीकडे उघडा। 2 मिनिट थांबा, मी करतो। आणि या गीतेच्या ह्याच्यावर जरा धर, इकडे धर 2 मिनिट त्यांना दाखव। हे गीता वर्ण सगळ्यांना गीता 13 ज्ञान अमृत असं नाव आहे। आणि आतमध्ये हजरत मोहम्मदजी मांस नाही खाते याबद्दलचा उल्लेख करण्याची काय गरज आहे? मोफत एक कोल्हापूरची कोणती संस्था आहे, ती संस्था 20 नाव बघा की काय? हजरत मोहम्मद तो शुरवीर हलाल की थी। वरती गीतेचं नाव आणि आत मुसलमान आणि ख्रिश्चनांचं धर्मांतर करायला। हे काय माहिती आहे का? चला पोलीस स्टेशनला चला। ऐकून घ्या मी काय चला चला नाही तुम्ही काय म्हणालाय? ऐकून घ्या। वरती तुम्हाला काय लिहायचं ते लिहा। वरती आमच्या यांचं नाव काय? ज्ञान गंगा ओम हे तुमचं काय जर असू दे। हे गीता और 13 ज्ञान अमृत लिहिलाय। गीता म्हणजे आमच्या प्राणप्रिय भगवद्गीता म्हणून त्यांनी विकाल्यात 20 रुपयाला। त्याच्यात भगवद्गीतेचा सगळं काय कुठे आहे सारांश? मी तुम्हाला काय दाखवलं? अरे सारांश किती टक्के आहे त्यात? सारांश पूर्ण गीतेचं पूर्ण पाहिजे की नाही? मुस्लिमचा काय संबंध आहे? सगळ्या धर्मग्रंथांमध्ये काय करा मग सगळ्या धर्मग्रंथ नाव का गीता लिहिलंय तुम्हाला? आमच्या श्रीकृष्ण का वापरलाय? एवढी साधी अक्कल नाही? कोण आहे ते? हे बघा की तसं काय नाही म्हणजे कुठलं काय टायटल नाही काय नाही। गीतासार म्हणून वरती लिहिताय सगळं। गीतासार मध्ये काय मोहम्मद आणि हलालचं लिहितायत माहिती? पुस्तक वाचा पाहिजे। वाचले म्हणून सांगालोय, वाचले म्हणून सांगालोय। काय गरज आहे काय याची? हजरत मोहम्मदजी मांस नाही खाते हे गीता भगवद्गीतेमध्ये काय गरजेचं आहे? हजरत मोहम्मदची काय गरज आहे गीतेत? हे आहे ना सर, जे काय नाही कुठल्या कुठल्या ग्रंथामध्ये काय काय प्रमाण आहे ते कुठल्या कुठल्या ग्रंथाला मग नाव का आमचं लिहिलायचा तुम्ही? भगवद्गीतेत आहे काय? ऐकून घ्या। परमात्मा कोण आहे? कोण आहे परमात्मा? तो कुठे राहतो? कसं आहे? कुठं यात कसा? मोहम्मदचा काय संबंध? परमात्मा म्हणजे मोहम्मद आहे तुम्ही म्हणताय तसं? तो काय नाही आहे। मग काय लिहिले काय इथं? काय लिहिलंय इथं? वाचल्याशिवाय कसं का? मग तुम्ही वाचला नाही तर का लिहालाय? काय वाचलंय? कुठला श्लोक वाचलाय सांगा मला यातलं? हे दाखवायला बघून पाहिजे। नाही नाही तुम्ही काय वाचलाय इथलं सांगा ना मला। कुठलं वाचलंय सांगा मला तुम्ही। आता या भगवद्गीतेमध्ये हरिद्वार में साधुओं का कत्लेआम, भगवद्गीता कत्लेआम सांगाल साधुचं काय लिहिले? हरिद्वार में साधुओं का कत्लेआम। भगवद्गीता आणि कत्लेआमचा काय संबंध आहे? काय हा बघा सांगा काय आहे? हे आहे ना भगवद्गीता गीता अध्याय नंबर। हे पुस्तक कुठलं आहे तुम्ही? हे ज्ञान हे भगवद्गीता हे पुस्तक वेगवेगळं आहे। ज्ञानगंगा हे कशाला एकत्र करायलाय? अहो हाय त्यात करा। भगवद्गीतेत मी जे प्रश्न विचारले त्याचे काय संबंध आहे? 100 मधली 20 पानं भगवद्गीतेतली आहे आणि 80 पानं तुमचं सगळं आमच्यावर पसरवलंय। चला पोलीस स्टेशनला चला। कोण आणले विकत? चला तेव्हा इथं पोलीस स्टेशनला चला सगळीजण चला। यावर तुमचं हे कुठं आहे? हे तुमचं आहे? अहो एवढं वर्ष आम्ही तुम्ही हिंदू आहे म्हणून सगळ्यांना पाठवून देतो इथं आणि तुम्ही काय विकालाय? धर्मांतरण करायलाय? धर्मांतर करायला काय आहे म्हणजे? धर्मांतर नाही। चला पोलीस स्टेशनला चला। बंद करा पोलीस स्टेशनला चला।
या 2 नावाची पुस्तकं आहेत. टायटल वरती गीता ज्ञानामृत आपलं पुस्तक आहे आणि यात कत्लेआम, परत कुठला हलाल आणि याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. 100 पैकी 30 पानं भगवद्गीतेतले नुसता श्लोक आहेत, उरलेली 70 पानं विविध धर्माची माहिती आहे. काय संबंध आहे आमचा? हे ओम ज्ञान हे जीव हमारी जाती है, मातो धर्म हमारा है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म कोई नया नया राही. आमच्या हे जे ज्ञानगंगेचं कशाला पाहिजे तुम्हाला? चला पोलीस स्टेशनला चला. जय श्रीराम. सर्वांनी सशक्त राहा, सजग राहा. हिंदू धर्माला बाटवण्यासाठी, हिंदू धर्माचं खच्चीकरण करण्यासाठी, हिंदूंचं खच्चीकरण करण्यासाठी कसा पद्धतशीरपणे खेळ सुरू आहे हा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलं असेल. ज्या पुस्तकाच्या कव्हरवर वरती ठळक अक्षरांमध्ये गीता ज्ञान असं लिहिलेलं आहे, त्यामध्ये आतमध्ये आहे कुराण. अशा घटना महाराष्ट्रामध्ये सर्रास घडत आहेत. अगदी छुप्या पद्धतीने हिंदूंचं डोकं फिरवण्यासाठी, हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी पद्धतशीरपणे खेळी सुरू आहेत. यांची ही मूळ संस्था कुठली? हरियाणातली. हरियाणामधून येऊन इथे यांनी पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुस्तक विक्री करत असताना यांनी पुस्तक असं छापलं की हिंदूंचं गीता ज्ञान, आणि त्यामध्ये आतमध्ये काय आहे तर मुस्लिम धर्म किती श्रेष्ठ आहे, कुराण किती श्रेष्ठ आहे. अबे तुम्हाला कुराण आणि मुस्लिम धर्म जर समजवायचा आहे तर मग त्या पुस्तकाच्या कव्हरवर सरळ सरळ कुराणाच्या प्रतिमेचा फोटो छापायचा आणि मग ते पुस्तक विक्रीला आणायचं ना. हिंदूंच्या नावाखाली हिंदूंचंच नाव घेत गीता ज्ञान आम्ही देत आहोत असं सांगत धडधडीतपणे ख्रिश्चन धर्माचा आणि मुस्लिम धर्माचा प्रचार कशासाठी करायचा? एका सजग आणि सतर्क हिंदूने यांचा हा घाणेरडा प्रकार उघडकीस आणला आणि या लोकांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मिशनऱ्यांनी आजपर्यंत काय केलेलं आहे? वेगवेगळी आमिष आणि प्रलोभन दाखवत हिंदूंचं डोकं फिरवलं आणि त्यांना धर्मांतर करण्यासाठी भाग पाडलं. मुस्लिमांनी सुद्धा काय केलेलं आहे? धर्मांतर करण्यासाठी एकतर हिंदूंवर दबाव आणण्यात आला किंवा त्यांना विचित्र प्रलोभन दाखवण्यात आली. त्यांचा देव कसा निष्कामी आहे आणि इतर धर्मांमधला देव कसा श्रेष्ठ आहे हे हिंदूंच्या मनावर पद्धतशीरपणे बिंबवून त्यांना धर्मापासून दूर नेऊन त्यांचं पद्धतशीरपणे धर्मांतरण केलं. मित्रांनो, ह्या असल्या घटना तुमच्या आजूबाजूला घडत आहेत, त्याकडे दुर्लक्ष अजिबातच करू नका. आज जर असल्या लोकांकडे दुर्लक्ष केलं तर पुढची पिढी हातातून निसटलीच म्हणून समजा. हिंदूंना बाटवण्यासाठी हा जो ओंगळवाणा आणि घाणेरडा प्रकार या लोकांनी सुरू केलेला आहे त्याचं वैषम्य वाटतंय, निषेध नोंदवावा तितकाच कमी आहे. मात्र यामध्ये आपलेच काही हिंदू सामील आहेत हे बघून तळपायाची आग मस्तकात जाते. हा व्हिडिओ बघत असताना तर महाप्रपंचच्या टीम मधल्या प्रत्येकाला असं वाटत होतं की त्या माणसाचं थोबाड फोडलं पाहिजे. या कपाळ करंट्याला याला विचारलेल्या एकाही प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर देता आलेलं नाही. तो माणूस वारंवार असं सांगत होता की आम्ही सर्व धर्म समभावाबद्दल बोलत आहोत आणि सर्वच धर्म कसे श्रेष्ठ आहेत असं सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अहो, भगवद्गीतेमध्ये कुठेतरी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्माचा किंवा यांच्या अनुयायांचा, यांच्या देवांचा साधा उल्लेख तरी आहे का? मग या भिकारचोटांना कोणी अधिकार दिला की गीता ज्ञान असं पुस्तक छापून त्यामध्ये कुराण आणि ख्रिश्चन धर्म किती श्रेष्ठ आहे हे शिकवण्याचा? अरे आहेत ना ते धर्म सुद्धा श्रेष्ठ, आम्ही कुठे नकार देतोय. परंतु आमच्या धर्मग्रंथांचा आधार घेऊन त्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार कशासाठी? तुम्हाला जर त्यांचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर त्यांच्या धर्माची वेगळी पुस्तकं छापा आणि ती फुकटात वाटा ना. आमचं काही म्हणणं नाहीये. आता लक्षात आलं का सिस्टमॅटिकली ब्रेन वॉश म्हणजे काय? म्हणून कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, हिंदू म्हणून एकत्र या, हिंदू म्हणून एकजूट राहा. हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व. ज्याप्रमाणे गीतेचा दाखला देत या लोकांनी कुराण आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करून गीता सुद्धा बाटवण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे आपल्या देशातल्या तथाकथित राष्ट्रपित्याने, तथाकथित महात्म्याने जो आपलं लैंगिक नियंत्रण तपासण्यासाठी आपल्या 16 वर्षांच्या नातींसोबत उघडा नागडा झोपायचा, त्या तथाकथित महात्म्याने हिंदूंचं पवित्र राम भजन सुद्धा बाटवून टाकलं. काही गरज आहे का हिंदूंच्या पवित्र राम भजनामध्ये ईश्वर आणि अल्लाह घ्यायची? आजवर तुम्ही कुठल्या तरी मशिदीमधून जय श्रीराम ऐकलेलं आहे का भोंग्यावर? नाही ना. परंतु आपलेच अनेक बावळट हिंदू ईश्वर अल्लाह तेरो नाम असं म्हणतात आणि पुढची लाईन अशी आहे की
सबको सन्मती दे भगवान. किती जणांना सन्मती मिळाली रे बाबा हो? तुमच्या पोरींचे रेट कार्ड ठरवले गेलेले, तुमच्या पोरी बाटवल्या चालल्यात, पळवून नेल्या चालल्यात. लव जिहादच्या नावाखाली त्यांना ब्रेन वॉश करून धर्मांतरित करून त्यांच्याशी निकाह केले जात आहेत आणि नंतर त्यांचे तुकडे करून त्यांना फ्रीज मध्ये ठेवण्यात येत आहे. हे लक्षात येत नाही तुमच्या? सुप्रिया सुळे म्हणतात की मला लव माहित आहे मात्र मला जिहाद माहित नाही, मला लव जिहाद माहित नाही. देऊ का बारामतीतलेच उदाहरण? अहो तुमच्याच जितेंद्र आव्हाडने विधानसभेमध्ये जाहीर कबुली दिलेली आहे ना की लव जिहाद आहे म्हणून. तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणतात की लव आणि जिहाद वेगवेगळं आहे? लव जिहाद मला मान्य नाही किंवा माहित नाही. तुम्हाला मान्य नसणारच हो, कारण तुम्ही मुस्लिमांच्या मंचावर जाऊन बुरखा किती छान आहे हे सांगता, 3 तलाक किती छान आहे हे सांगतात. मुळात तुम्ही स्वतःच हिंदू नाही आहात. तुम्ही स्वतःच ऑन कॅमेरा जाहीर सांगितलेलं आहे की तुमची सासू ख्रिश्चन, तुमची नणंद ख्रिश्चन. असं आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. तुम्ही संकष्टी चतुर्थीला मटण खा, चिकन खा, नाही तर डुक्कर कापून खा. तुम्हाला काय खायचंय ते खा. तुमच्या खाण्यापिण्यावर निर्बंध लादणारे आम्ही कोण? मात्र त्याचं जाहीर प्रकटन तरी करू नका. तुमच्या या असल्या बेताल वागण्यामुळे अनेकांना असं वाटायला लागतं की ते करतात आपण केलं तर काय चूक आहे? जे चूक आहे ते चूकच आहे. एकीकडे खायची मटण करी आणि नंतर म्हणायचं आम्ही वारकरी, वाजवा तू तरी. वा रे वा, भले शब्बास. मित्रांनो, आता म्हणायचं रामकृष्ण हरी आणि घरी बसवा तुतारी, नाहीतर तुमची पुढची पिढी बर्बाद झाली म्हणून समजा. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोरं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यामध्ये तथाकथित महात्म्याने भ्रष्ट केलेलं पवित्र राम भजन मूळ स्वरूपामध्ये सादर करण्यात आलेलं आहे. तुलसीदास विरचित पवित्र आणि मूळ राम भजनाचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. लिंकला क्लिक करा, राम भजन नक्की ऐका, पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा. उद्या चालून जर तुमच्या पुढच्या पिढीने तुम्हाला प्रश्न केला की मूळ राम भजन आम्हाला ऐकवलं का नाही, तर काय उत्तर देणार आहात? त्यामुळे आता स्वतः पण ऐकायचं आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवायचं, घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवायचं. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. ठीक आहे, सन्मती आपण घेऊया. आता आपल्याला देव सन्मती देवो आणि पवित्र मूळ राम भजन आपण गाऊ अशी त्या रामाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र मूळ राम भजन नक्की ऐका. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू मित्र परिचितांना हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आणि हिंदू प्रपंचशी जोडले जाण्यासाठी आवाहन सुद्धा करा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, काही खास व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी आम्ही महाप्रपंच तर्फे एक मेंबरशिप प्लॅन चालू केलेला आहे, ज्याचं सन्मान शुल्क अत्यल्प ठेवण्यात आलेलं आहे, ज्यावरून काही खास व्हिडिओ सादर करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या आणि हे स्पेशल व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. अनेक जण असं म्हणतात की मेंबरशिप घेण्याची गरज काय आहे? यंत्रणा खूप मोठी आहे हो, टीम खूप मोठी आहे. हा डोलारा सांभाळण्यासाठी आहे ना अनेक गोष्टींची तडजोड आम्हाला करावी लागते. अनेक ठिकाणी आम्ही देखील कमी पडतो. मात्र तुमचा जर हातभार असेल, तुमचं पाठबळ असेल, तर आपण नक्कीच मोठा इतिहास घडवणार आहोत. कारण आपण लवकरच स्वयंरोजगार निर्मिती आणि रोजगाराच्या नवनव्या संकल्पना आणि योजना समोर आणणार आहोत, ज्यामुळे आपल्या तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाचे नवे द्वार उघडले जाणार आहेत. तेव्हा मेंबरशिप आवर्जून घ्या. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.